स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या मॅरेथॉन बैठका। आधी मराठवाडा, नंतर उत्तर महाराष्ट्र आणि आज पश्चिम महाराष्ट्राच्या आमदारांसोबत बैठक। महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या विजयासाठी दिला कानमंत्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती समन्वय साधण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती नेमण्याचा निर्णय। भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसह घटक पक्षांचा समावेश। समितीत 5 सदस्यांचा समावेश। मराठी आणि दलित मतांसाठी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती। आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करणार। महापालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका सोबत लढणार। मनसेसोबत राजकीय युतीबाबत उद्धव ठाकरेंचे सूचक संकेत। आता संघर्ष करण्यासाठी राजही आपल्या सोबत आलाय। संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। 19 आणि 20 जुलैला प्रसिद्ध होणार मुलाखत। युतीबाबत निवडणुकीच्या आधी बघू, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा। नाशिकच्या इगतपुरीतील शिबिरात राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। राज ठाकरेंचे फडणवीस आणि शिंदेंसोबत चांगले संबंध, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेनं एकला चलो रेची भूमिका घेतली तर वावगं नाही। मनसे नेते बाळा नांदगावकरांचं वक्तव्य। ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीबाबत संभ्रम कायम। शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली। शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष। जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा। आज पदभार स्वीकारणार। मी 7 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो, एकदाही सुट्टी न घेता पक्षासाठी काम केलं। राजीनाम्यानंतरच्या भाषणावेळी जयंत पाटील भाऊक। येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी दिवसरात्र काम करणार। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची ग्वाही। आर पाटील यांच्याप्रमाणे काम करणार असा विश्वास। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार रोहित पवार यांच्यावर नवी जबाबदारी येण्याची शक्यता। पक्षाचे मुख्य सचिव म्हणून जबाबदारी सोपवली जाणार। पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवारांकडे जबाबदारी दिली जाणार। एकनाथ शिंदे हे संजय गायकवाड आणि संजय शिरसाटांना काय समज देतील ते पण त्यातलेच आहेत। ते बडे मिया आहेत, हे छोटे मिया। महाराष्ट्राला लुटणारी ही टोळी असं म्हणत अंबादास दानवेंची शिंदेंवर जोरदार टीका। सोलापूरमध्ये मराठा संघटनांच्या बैठकीत राडा। जन्मय राजे भोसले यांच्या विरोधात वक्तव्य। 2 गटात हाणामारी। प्रवीण गायकवाड प्रकरणी 18 जुलैला अक्कलकोट बंदची हाक। मराठा समाजाकडून बंदची हाक। पीक विमा कंपन्यांकडून मोठा गैरव्यवहार। 10,000 कोटींची कमाई। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेमध्ये माहिती। राज्यातील एकूण 170 शेतकरी परदेश दौऱ्यावर जाणार। 2 वर्षापासून सरकारी खर्च तरतूद न झाल्यानं शेतकऱ्याचा दौरा रद्द झाला होता। आता मात्र दौऱ्यासाठी निधीची तरतूद। बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेच्या समारोपानंतर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार करणार। 24 जुलैला राज्यभर चक्काजाम आंदोलन। बच्चू कडू स्वतः आंदोलनात सहभागी। हळद संशोधन केंद्रासाठी निधी उपलब्ध होत नसेल तर दुर्दैवी। अजित पवारांकडून पैसे येणं तशी अवघड गोष्ट। प्रवीण दरेकरांकडून अजित पवारांना घरचा आहेर। बेळगावात ऑगस्टमध्ये निघणार भगव वादळ। मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामोर्चा। पुण्यात हडपसर टर्मिनलच्या कामामुळे 17 रेल्वे गाड्या रद्द। 17 ते 20 जुलै दरम्यान घेण्यात येणार मेगा ब्लॉक। काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचा थांबा रद्द। गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5000 बसेस धावणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। 22 जुलैपासून गट आरक्षणाला होणार सुरुवात। महिला आणि ज्येष्ठांना सवलत दिली जाणार। केडीएमसी रुग्णालयाबाहेर खासगी रुग्णवाहिका चालकांच्या दादागिरीमुळे मृतदेहाची हेळसांड। 2 चालकांच्या वादामुळे मृतदेह 3 तास शवगृहात पडून। गडचिरोलीतील कुरखेडा इथं राष्ट्रीय महामार्गावरील सती नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांना 45 दिवसात पूल खुला करण्याचा अल्टिमेटम। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात आढळले 6 नवीन बोगस दिव्यांग शिक्षक। तातडीने कारवाई करण्याची प्रहार शिक्षक संघटनेची मागणी। केंद्र सरकारच्या पीएमई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार। या योजनेचा पहिला मान नागपूर महानगरपालिकेला मिळणार।
लोणावळ्यातील प्रसिद्ध चौधरी वडापावच्या दुकानात उंदरांनी खाल्लेले आणि नासके बटाटे वापरत असल्याचं उघड. लोणावळ्यात पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ, वडापाव विक्रेत्याविरोधात संताप. मुंबई महापालिकेचा जाहिरातबाजीतून उत्पन्न वाढवण्याचा निर्णय. पालिकेकडून जाहिरात उत्पन्नासाठी सल्लागाराची नियुक्ती. स्वमालकीच्या जागांवर जाहिरातीला परवानगी देण्यात येणार. मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घरांचं स्वप्न साकार होणार. स्वयंपूर्ण विकास योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणेची शिफारस. दरेकर समितीचा अहवाल सरकारला सादर. उद्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार. वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी पुरवठा बंद. 18 जुलैला कमी दाबानं पाणी पुरवठा. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नागपूर शहरातील लहान नाल्यांची सफाई करणार स्पायडर मशीन. बाबा फरीदनगर आणि शक्ती नाल्यातील सफाईच्या चाचणीची आयुक्तांनी केली पाहणी. भिवंडीतील गुलजार नगर परिसरातील धोकादायक इमारतीवर कारवाई. इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा बंद. इमारतीत वास्तव्यास होती एकूण 40 ते 50 कुटुंब. इंदापूरमधील सरडेवाडी टोलनाका परिसरातील अतिक्रमणावर कारवाई. NHIची पोलीस बंदोबस्तात कारवाई. जालन्याच्या वडगाव वखारी परिसरात पावसाची तुफान बॅटिंग. जोरदार पावसानं गावातील नदी नाले तुडुंब. शेतकऱ्यांना दिलासा. धुवाधार पावसानं रत्नागिरी तालुक्यातील बावन नदीचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. बावन नदी पात्राबाहेर वाहत असल्यानं आंबाबागेत शिरलं नदीचं पाणी. रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जाणारी वाहतूक बंद. राजापूर पाचल कोल्हापूर रोडवर पुराचं पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. रायगडच्या रोहातील कुंडलिका नदीनं गाठली होती धोक्याची पातळी. नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रोहा कुंडलिका नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर दरड कोसळली. उन्हाळ्यापासून सुरू होणारे रस्ते दुरुस्तीचे काम ठेकेदार आणि महामार्ग प्रशासनाकडून धीम्या गतीनं सुरू. नागरिकांचा संताप. सिंधुदुर्गात मालवण तालुक्यात समुद्राला उधाण. तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा. समुद्रापासून 10 मीटर आत पाणी. सिंधुदुर्गमधील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटाचं सौंदर्य पावसानं खुललं. आकाशातून खाली आलेली ढगांची चादर, दाट धुकं आणि उंच डोंगरातून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षण करतात. गडचिरोलीत वयोवृद्ध महिलेचा श्रावण बाळ योजनेच्या KYC करता 15 किलोमीटरचा त्रासदायक प्रवास. गावातील तलाठी कार्यालयात KYCची सुविधाच नसल्याचं समोर. कोल्हापूरमध्ये होणार मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यकाळातच खंडपीठ होणार. पुढील महिन्यात मुंबई हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टात प्रस्ताव पाठवला जाणार. किल्ले रायगडावर जाणारा पर्यायी मार्ग 15 ऑगस्ट पर्यंत बंद. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी पर्यटकांवर निर्बंध. पावसाळ्यात गडावरून दगडी कोसळत असल्याची भीती. पर्यावरण संसदीय समितीच्या बैठकीत प्रेझेंटेशनमध्ये राजमुद्रेला मास्क. संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी चूक झाल्याचं मान्य केलं. कर्नाटकातील देशातील दुसरा सर्वात लांब तारांच्या पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन. कर्नाटक सरकारकडून मात्र कार्यक्रमावर बहिष्कार. केवळ भाजप नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन. राज्य सरकारकडून विधानसभेत 57,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर. तर दुसरीकडे कंत्राटदारांचे 80,000 कोटींहून अधिकचे देयके गेल्या 10 महिन्यापासून थकीत. किंग्ज चार्ल्स तृतीय यांनी घेतली भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघाची भेट. सेंट जेम्स पॅलेसमध्ये साधला खेळाडूंशी संवाद. BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांची सुद्धा उपस्थिती. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर टीम इंडियाला कसोटी विजयाची प्रतीक्षा. 89 वर्षापासून भारताला ओल्ड ट्रॅफर्डवर विजयाची हुलकावणी. मालिकेत इंग्लंडकडे 2-1ची आघाडी. उत्तर प्रदेशची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू दिव्या काकरनं पती सचिन प्रताप सिंगपासून घेतला घटस्फोट. इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत दिली माहिती. भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर. दुखापतीमुळे शोएब बशीर बाहेर. तर सॅम कुक, जेमी ओव्हटरनाट डच्चू. बशीरच्या जागी लियाम डॉनसला संधी.